नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आपला भाग चाललाय 345वा, प्रकरण चाललंय 61व. गुरु सिच हे राघव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 81 ते 84. प्रथम आपण ऐकूयात 81वा दोहा. नाचे गावे पद कहे, नाही गुरु सो है. कहे कबीर क्यों नी पजे, बीज बेहुना खे. नाचे गावे पद कहे, नाही गुरु सो है. कहे कबीर क्यों नी पजे, बीज बेहुना खे. बिहुणा या शब्दाचा अर्थ आहे शिवाय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. असे अनेक अडाणी लोक आहेत की जे निरर्थक कथा कीर्तनात नाचतात, गातात, पद म्हणतात, परंतु सद्गुरूंवर मात्र खरं प्रेम करत नाहीत. कबीर म्हणतात की शेतात जर बीज पेरलंच नाही तर फळ कसं मिळेल. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानोपदेशाप्रमाणे चालल्याशिवाय जीवन काही सफल होत नाही, किंवा ते कसं सफल होईल. सद्गुरू परमात्म प्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरूंवर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे. पण गुरूंवरच जर श्रद्धा नसेल आणि त्याप्रमाणे आचरणही नसेल तर नुसती कथा कीर्तन करून काहीही उपयोग नाही. भक्ती म्हणजे केवळ पोथ्या वाचणं किंवा कथा कीर्तन करणं नाही. भक्ती हा भाव आहे. हृदयात जर भक्ती असेल तर त्या कथा कीर्तनाचा उपयोग आहे. मग कबीर त्यासाठी शेताचा दृष्टांत देत आहेत. शेतात बीज पेरलं तर ते उगवून दसपट धान्य मिळतं, परंतु शेतात बीज जर पेरलं नाही तर धान्य कसं मिळेल. तसंच हृदयात गुरु प्रेमच नसेल तर परमात्म प्राप्ती कशी होईल. आता आपण ह्याच दोह्यावरच्या मराठी साखी ऐकूयात. नाच गाऊनी पदे म्हटली, नाही प्रेम गुरुवर ते. कबीर विचारी बी न पेरत, फळे कधी का मिळते. नाच गाऊनी पदे म्हटली, नाही प्रेम गुरुवर ते. कबीर विचारी बी न पेरत, फळे कधी का मिळते. पुढचा दोहा ऐकूयात 82वा. आगे अंधा कूप में, दूजे लिया बुलाए. दोनों बुढ़चे बापुरे, निकसे कौन उपाय. आगे अंधा कूप में, दूजे लिया बुलाए. दोनों बुढ़चे बापुरे, निकसे कौन उपाय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. एक आंधळा मनुष्य पुढे जात असताना विहिरीत पडला. त्यांनी आवाज देऊन दुसऱ्या आंधळ्याला बोलवलं तर तोही विहिरीतच पडेल ना. मग त्या दोघांना कोण वाचवू शकणार आहे. गुरु सुद्धा जर ढोंगी असेल तर आपण स्वतः सुद्धा भवपार होत नाही आणि शिष्याला भवपार नेऊ शकत नाही. उपनिषदात एक वचन आहे, अंधेन नियमाना यथांधा. या उपनिषदातल्या वचनाप्रमाणे अवस्था होते. म्हणजे दोघेही भवसागरात गटांगळ्यात खात राहतात. तेव्हा शिष्याला मार्ग दाखवणारा गुरु सुद्धा अधिकारीच हवा. योग्य गुरुच जीवाला परमात्म प्राप्तीचा मार्ग दाखवू शकतो. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. अंध एक जो पडे कूपामध्ये, दुजास बोलविल. दोन्ही बुडाले पाण्यामध्ये, कोण वाचविल. अंध एक जो पडे कूपामध्ये, दुजास बोलविल. दोन्ही बुड
पुढचा दोहा ऐकूया 83वा. गुरु किया है देह का सतगुरु चिन्हा नाही, भवसागर के जाल में फिर फिर गोता खाहे. गुरु किया है देह का सतगुरु चिन्हा नाही, भवसागर के जाल में फिर फिर गोता खाहे. अर्थ ऐकूयात. जो मनुष्य देहाचे रंग रूप बघूनच गुरु करतो त्याने खरा गुरु केलेलाच नाही, कारण हे गुरुचं लक्षण नाहीये. त्यामुळे तो भवसागरामध्ये पुन्हा पुन्हा गोते खात राहतो. गुरु आणि सद्गुरु यात खूप मोठं अंतर आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी कळत न कळत तो गुरु करतच असतो. तेव्हा गुरुबिन कौन बतावे बाट, ही गोष्ट तर खरीच आहे. परंतु सामान्य ज्ञान देणारे ते शिक्षक असतात. मग परमात्म प्राप्ती करून देणारा जो असतो त्याला सद्गुरू म्हणतात ना. रंग रूप शिक्षण धन संपत्ती हे काही गुरुचं लक्षण नाहीये. असा मनुष्य गुरु होऊच शकत नाही. असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्यांचा त्याग करावा, असं श्री समर्थ रामदास स्वामीही म्हणतात. आता आपण ऐकूया याच दोह्यावरची मराठी साखी. रंग रूप ना गुरुचे लक्षण, जाणी सतगुरु चिन्हा, भवसागरी खाशील बापा गोते पुन्हा पुन्हा. रंग रूप ना गुरुचे लक्षण, जाणी सतगुरु चिन्हा, भवसागरी खाशील बापा गोते पुन्हा पुन्हा. पुढचा दोहा ऐकूया 84वा. पूरा सतगुरु ना मिला, सुनी अधूरी सी, स्वांगयती का पहन के घर घर मांगी भी. पूरा सतगुरु ना मिला, सुनी अधूरी सी, स्वांगयती का पहन के घर घर मांगी भी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अनुभवाने परिपूर्ण सद्गुरू नाही मिळाले तर शिक्षण अर्धवट राहतं. मग असा शिष्य साधूचंच सोंग घेऊन घरोघरी भीक मागत फिरतो. गुरु आणि शिष्य दोघेही जर अधिकारी असतील तर तो मणिकांचन संयोग ठरेल. हिरा पोळं नीलमणी वगैरे रत्न सुंदर असतात, परंतु तीच रत्न जर सोन्याच्या कुंदणात बसवली की तर ती अधिक सुंदर दिसतात. गुरु जर परिपूर्ण नसतील तर ते शिष्याला काय ज्ञान देणार. त्यांच्या संगतीत राहणं म्हणजे आंधळ्यांनी आंधळ्याला वाट दाखवण्यासारखंच आहे. ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही तो दुसऱ्याला काय पोहण्याचे धडे शिकवणार आहे. म्हणून कबीर सांगतात की सद्गुरू हा परिपूर्णच हवा, नाहीतर पुढे काय परिस्थिती ओढवते तेही कबीर सांगतात की सद्गुरू परिपूर्ण नसतील तर शिक्षण परिपूर्ण मिळत नाही आणि शेवटी शिष्यावर यतीचं सोंग घेऊन घरोघरी भीक मागण्याची वेळ येते, म्हणजेच शिष्याचं पतन होतं. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. ना मिळता तो ज्ञानी सद्गुरु, शिक्षण ना परिपूर्ण, घरी घरी मागे भीक मागतो, साधू सोंग घेऊन. ना मिळता तो ज्ञानी सद्गुरु, शिक्षण ना परिपूर्ण, घरी घरी मागे भीक मागतो, साधू सोंग घेऊन.